नमस्कार, आम्ही कृषी महाविद्यालय नागपूर या कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि आज आम्हाला रावे या कार्यक्रमासाठी अलॉट झालेल्या पापडा या गावामध्ये आपण डेमॉन्स्ट्रेशन ऑन प्रिपरेशन ऑफ ॲझोला म्हणजेच ॲझोला बनवण्याचे प्रात्यक्षिक या गावातील आपल्या शेतकऱ्यांना आपण देत आहोत. तर आपण पहिल्यांदा ॲझोला बनवण्यासाठी 8x4चा खड्डा आपण बनवला आहे. आपण खड्ड्यासाठी खड्डा तयार करत असताना एक तर आपल्याकडे जर विटा वगैरे अवेलेबल असतील तर आपण विटांचा खड्डा बनवू शकतो, किंवा जर विटा जर अवेलेबल नसतील आपल्याकडे तर आपण जमिनीमध्ये फावड्याच्या साहाय्याने खड्डा खोदू शकतो. त्याचप्रमाणे आपण ॲझोला बनवण्यासाठी ताडपत्री, एक चांगल्या प्रकारची ताडपत्री जी आपण इथे खड्डा जर आपला 8x4चा बनवला असेल तर आपण आपली जी ताडपत्री आहे ती ताडपत्री आपण 9x6 या प्रमाणात घेतली आहे, की जेणेकरून काय होईल, खड्ड्यामध्ये ताडपत्री बसून तिचा काही भाग वर त्या खड्ड्याच्या वर येईल, की त्यामुळे आपण त्या खड्ड्यामध्ये जे पाणी टाकणार आहोत ते पाणी त्यातून वाहून जाता कामा नये. हा आपला त्याचा मेन उद्देश आहे. जेव्हा पण तुम्ही ताडपत्री हातरत आहात त्या खड्ड्यामध्ये, त्यानंतर ताडपत्रीवर हातरून झाल्यानंतर वर याच्याप्रमाणे विटा तुम्ही ठेवा, की जेणेकरून ती ताडपत्री अशी उचलणार नाही किंवा त्यातून कोणत्या प्रकारचा पाण्याचा निचराही बाहेर होणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे ॲझोला तयार करण्यासाठी जे साहित्य लागत आहे ते म्हणजे आपण इथे सुपीक चाळलेली माती 5 किलो, दुसरी गोष्ट म्हणजे सुपीक चाळलेली माती 5 किलो, नंतर आपण पाणी, त्या चाळलेली माती, पाणी त्यामध्ये किमान 1 बकेट आणि गाईचं शेण आणि त्यामध्ये पाणी, गाईचं शेण आणि पाणी याची स्लरी मिक्स करत आहोत. आपण पहिल्यांदा आपण खड्डा बनवल्यानंतर त्यामध्ये पूर्णपणे पाण्याने हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण सुपीक काढलेली माती आणि गाईचं शेण आणि पाणी या तिघांची स्लरी आहे ती आपण मिक्स करून त्या तिघांचं मिश्रण त्या खड्ड्यामध्ये ओतायचं आहे. आणि खड्ड्यामध्ये ते मिश्रण ओतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो आपला ॲझोला आहे, जे आपलं बायो फर्टिलायझर म्हणून आपण त्याला यूज करतो, तर ते आपण त्यामध्ये सोडायचं आहे. आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चाळलेली सुपीक माती आणि त्यामध्ये पाणी याप्रमाणे आपण त्याची स्लरी करून घेतलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण शेण, गाईचं शेण आणि पाणी याची स्लरी करून घेतलेली आहे. ही स्लरी करणे काय होते, यामध्ये त्याचे जे गट्टे आहेत ते राहत नाहीत आणि हे मिश्रण आहे ते पाण्यामध्ये चांगल्या प्रमाणे मिसळलं जातं. त्यामुळे हे करणं महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण खड्डा जो आहे, जेव्हा पण तुम्ही जर पाऊस तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही खड्डा जेव्हा आहे तो खड्डा निम्मा पाण्याने भरा, पूर्ण भरू नका. एकदम कमीत कमी जर तुमचा खड्डा 20 सेंटीमीटर एवढा अंतराचा असेल तर तुम्ही 10 सेंटीमीटर पर्यंत खड्डा भरा आणि पूर्ण खड्डा भरू नका तुम्ही, ज्यामुळे पाणीचा निचरा जास्त होणार नाही. आपला ॲझोला जो आपण त्यामुळे टाकणार तो पाऊस जरी पडला तरी वाहून जाणार, याची तुम्ही काळजी घ्या. आता आपण प्रत्यक्षात आपण ॲझोला कसा बनवायचा ते आपण पाहूया. ते आपण शेणाची आणि पाण्याची स्लरी आपण यामध्ये टाकलेली आहे. हे पाणी आणि माती, सुपीक चाळलेली माती 5 किलो याप्रमाणे आपण घेतलेली आहे आणि त्याची स्लरी आपण या खड्ड्यामध्ये मिक्स करत आहोत. आता हे जेव्हा तुम्ही करत आहात, महत्वाची गोष्ट यामध्ये ॲझोला आपण जेव्हा आपण पहिल्यांदा ॲझोला टाकतो त्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट टाकणं आहे ती म्हणजे एसएसपी हा ॲझोलाला प्रोटीन जे आहे, म्हणजे मटेरियल, तुम्ही जे धानामध्ये मटेरियल टाकता त्याप्रमाणे ॲझोलामध्ये सुद्धा मटेरियलची गरज असते. त्यामुळे त्यासाठी आपण जो एसएसपी आहे तो आपण 30 ग्रॅम याप्रमाणे आपण टाकला पाहिजे त्यामध्ये. आता हे ॲझोलाचं कल्चर आहे. हे ॲझोलाचं कल्चर याला मराठीमध्ये निळे हिरवे शेवाळ असं म्हणतात. आता हा असा उपलब्ध नसतो. हा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळचे जे केविके आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे, त्याला संपर्क साधून तुम्ही तिथून घेऊन येऊ शकता. आपण हा आता आपल्या केविके मधून आपले कृषी विज्ञान केंद्र आहे तिथून हा थोड्या प्रमाणात आणलेला आहे. जेव्हा पण तुम्ही हा पाण्यामध्ये टाका, हा महिन्याभराने याची वाढ होते आणि हा पूर्ण पाण्यामध्ये पसरला जातो. ॲझोला हे निळं हिरवं शेवाळ आहे. ते एक बायो फर्टिलायझर म्हणून काम करतं. तुमच्या इकडे धान शेती आहे तर धान शेतीमध्ये कसं आहे, हा महिनाभर ॲझोला आपण आता ॲझोला बनवल्यानंतर जेव्हा आपण ॲझोला टाकतोय, ॲझोला टाकून झाल्यानंतर काय करायचं, एक 10 दिवस झाले की 10 दिवसांनी तुम्ही यातील जे खराब पाणी ते अर्ध खराब पाणी तुम्ही काढू, ॲझोला पूर्णपणे बाजूला सरकवायचा आणि 10% किंवा 20% एवढ्या प्रमाणात निम्म पाणी तुम्ही खराब काढून टाकू शकता आणि नवीन पाणी त्यामध्ये भरा, की जेणेकरून त्याच्यामध्ये काय होईल, घाण पाणी दिसणार नाही. नंतर मग 15 दिवसांनी तुम्ही सुपीक चाळलेली माती
आणि पाणी याचं स्लरी करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि गाईचं शेण पण तुम्ही नवीन प्रमाणे तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. 1 महिना जेव्हा पूर्ण आपल्या ॲझोला होईल, 1 महिन्यानंतर तुमचा हा पूर्णपणे खड्डा जो आहे त्या ॲझोलाने भरून जाईल. 1 महिन्याच्या कालावधी झाल्यानंतर तुम्ही हा जो ॲझोला आहे तो ॲझोला आता हार्वेस्टिंग म्हणजेच हा ॲझोला हा पाण्यातून बाजूला कसा काढायचा, तर तुमची जी चाळण आहे त्या चाळणीने हा ॲझोला आहे तो काढून घ्यायचा. एका आपण पोत्यावर घेऊ शकतो आणि नंतर तो आपण आपल्या धानशेतामध्ये आहे त्या धानशेतीमध्ये आपण तो सोडू शकतो. ॲझोलाचा फायदा मेन आहे की हवेतील जो नायट्रोजन आहे त्याचं फिक्सेशन हा धानामध्ये हा करत असतो, की ज्यामुळे काय होईल, तुमच्या धानाला जे युरिया आहे, युरियामध्ये असतं नायट्रोजन, तर ते नायट्रोजन लागणार नाही, त्याचं प्रमाण कमी लागेल. त्यामुळे तुमचा जो मटेरियलवरचा म्हणजे ते तुमचं न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरचा जो खर्च आहे तो आपोआप कमी होईल. नंतर ॲझोला आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्याप्रमाणे धानामध्ये टाकू शकता, इतर पिकांमध्ये पण एवढ्या प्रमाणात नाही, पण धानामध्ये जास्त त्याची बायो फर्टिलायझर म्हणून यूज करतात. नंतर ॲझोला आहे तर तो तुम्ही जनावरांना पण खाऊ घालू शकता. तुमच्या कोंबड्या असतील किंवा गाई म्हशी असतील त्यांना पण तुम्ही खाऊ घालू शकता. जेव्हा पण तुम्ही गायींना तुम्ही खायला घालताय तर तुम्ही भुसा वगैरे जर काही चालत असाल गाईला, तर त्यामध्ये जेव्हा पण पहिल्यांदा चालत असाल तेव्हा त्या भुस्यामध्ये जेवढा तुम्ही भुसा किंवा पेंड घेतलेले आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये ॲझोला घेऊन तो मिक्स करून तुम्ही गाईला चारावा. किंवा जर नंतर 15 दिवसांनी तुम्ही फक्त ॲझोला जरी चारला तरी चालत असतो. यामुळे काय होतं, गाईचं जे दूध आहे त्याच्यामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे तुम्ही कोंबड्यांना पण हा चालू शकता. गावरान कोंबडी असेल किंवा तुमची दुसरी कोणती पण कोंबडी असेल तर त्या कोंबडीचं ॲझोला चारल्यामुळे 25 ते 30% त्याच्या वजनामध्येही वाढ होत असते. ॲझोला आहे तर ॲझोलामध्ये लोह म्हणजे तुम्ही आयर्न ज्याला म्हणता, नंतर असे विविध प्रकारचे खनिजे ॲझोलामध्ये आहेत की त्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने तुमच्या घरामध्ये असा एक छोटासा खड्डा तयार करून ॲझोला त्यामध्ये बनवावा, की ज्याचा करून तुमच्या धान शेतीला आणि बाकीच्या याला भरपूर त्याचा फायदा होऊन जाईल. धन्यवाद.